माझे नाव राहुल किशोर सातपुते. मी राहणार दहिफळ बोंगाणे, तालुका परतूर, जिल्हा जालना या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. माझं वय 4 वर्ष असताना माझे वडील मला व माझ्या आईला सोडून फरार झाले. आईने त्यानंतर मला 3 ते 4 वर्ष कसेबसे सांभाळले आणि मला जालना येथे बंग बालसदन वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर आईनेही सेकंड मॅरेज करून परराज्यात निघून गेली. त्यानंतर माझी आजी म्हणजेच आईची आई हिने माझा सांभाळ केला. परंतु आता सांगताना खूप दुःख वाटत आहे की एका महिन्यापूर्वीच आजीचे दुःखद निधन झाले आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये माझ्या आजीचा खूप मोठा वाटा होता. माझे प्राथमिक शिक्षण 1ली ते 3रीपर्यंत गावी झाले. तसेच 4थी ते 6वी जालना येथे संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय जालना येथे पूर्ण केले व त्यानंतरचे काही कारणामुळे मला जालन्याचे हॉस्टेल सोडावे लागले. त्यामुळे माझे पुढचे शिक्षण जालन्यामध्ये शक्य नव्हते. म्हणून 7वी नंतर मी परतूर येथे जगदंबा बालकाश्रम या अनाथ आश्रमात राहिलो व 7वी ते 10वी हे 4 वर्षाचे पुढचे शिक्षण लाल बहादूर शास्त्रीय विद्यालय परतूर येथे पूर्ण केले. सोबतच 10वीला मला 82.60% मिळाले. मी 7वीत असताना मला एक असा व्यक्ती मिळाला, ते म्हणजे इंजिनियर स्नेहलकुमार त्रिभुवन यांनी माझ्यावर फक्त आर्थिकच नाही तर मानसिक आणि भावनिक आधार दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यामध्ये शिक्षणाची जिद्द वाढली आणि मला आत्मविश्वास प्राप्त झाला. 10वीच्या सुट्ट्यांमध्ये मी संभाजीनगर येथे काही खाजगी कंपन्यांमध्ये काम करत होतो. त्यातून मी थोडेफार पैसे कमवले. त्याचा फायदा मला कॉलेज फीसाठी झाला. मी डिप्लोमा करायचे ठरवले म्हणून 10वीच्या गुणाच्या आधारे माझा नंबर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जालना येथे लागला होता. माझा खाण्याचा खर्च सर्व इंजिनियर स्नेहलकुमार त्रिभुवन करत होते. तसेच माझ्या शिक्षण चालू ठेवण्यासाठी जालना एज्युकेशन फाउंडेशन व आधारवर्ड फाउंडेशन परतूर या दोन्ही फाउंडेशनने मदत केली आणि याच प्रवासात दरम्यान मी जालना एज्युकेशन फाउंडेशनशी जोडल्या गेलो आणि जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी मी पात्र झालो व सलग 3 वर्ष जालना एज्युकेशन फाउंडेशनने मला शिष्यवृत्ती दिली. त्याचा फायदा म्हणजेच की कॉलेज प्लस हॉस्टेल फी यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान ठरले. डिप्लोमाचे प्रथम व द्वितीय वर्ष जालना येथे पूर्ण केले व काही कारणास्तव मी तृतीय वर्षासाठी शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे गेलो. धाराशिवच्या शासकीय तंत्रनिकेतनातून मी 94.05% गुणासह यंत्रशाखेतून डिप्लोमा इंजिनिअरिंग पूर्ण केली. कठीण परिस्थिती असूनही मी असाधार मेहनत घेतली, ज्यामुळे मला यश मिळालं आणि माझ्या गुणवत्तेच्या जोरावर मला महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये BTechसाठी प्रवेश मिळाला आहे. ही माझ्या प्रवासातील एक छोटीशी सुरुवात आहे. अजून खूप उंच शिखर गाठण्याची माझी जिद्द आहे. माझ्या प्रवासात माझे मित्र, स्कूल टीचर, कॉलेज टीचर, इंजिनियर स्नेहलकुमार त्रिभुवन आणि NGO यांनी केवळ आर्थिकच नाही तर मानसिक भावनिक आधार दिला. त्याच्या या सल्ल्यामुळे मला कठीण प्रसंगातही माझा ध्येय साध्य करता आलं. माझा हा संपूर्ण प्रवास संघर्ष आणि प्रेरणेचा आहे. मी अनेक अडचणीवर मात करत शैक्षणिक यश प्राप्त केलं. आज मी माझ्या मेहनतीत आणि अनेक सहकाऱ्यांच्या जोरावर एक उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाकत आहे. एकदा माझे चांगले करिअर झाले की मला शैक्षणिक कार्यक्रमात पाठिंबा द्यायचा आहे आणि गरजू मुलांना मदत करणाऱ्या NGOमध्ये योगदान द्यायचे आहे. असे केल्याने मला आशा आहे की ज्यांना त्याची गरज आहे त्याच्यासाठी आशा आणि संधी मिळेल. थँक्यू.